पर भागवसु अम्ब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। नमस्कार, मी कॅप्टन वैभव दळवी. छत्रपती शिवाजी हा विषयच प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाच्या जवळचा विषय. या राजाची गोष्ट सांगणाऱ्या, त्यातला काही स्वभाव गुण दाखवणारे अत्यंत सुंदर असा अभिवाचनाचा कार्यक्रम. एकंदर त्या अभिवाचन सर्व कलाकारांची कामं इतकी उत्कृष्ट झालेली आहेत आणि परिणामकारक असा हा कार्यक्रम होतो. मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्याचे प्रयोग महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी व्हावेत अशी सदिच्छा इथे सादर करतो. धन्यवाद. नमस्कार, मी चारुदत्त बोलते. आणि अभिवाचन म्हणजे नुसतंच वाचन नाही तर अभिनयासहित करण्याचं वाचन आहे. आणि हे पाचही वाचकांनी, पाचही कलाकारांनी अतिशय उत्कृष्टरित्या सादर करतात हे सर्वजण. आणि जे ऐतिहासिक कथे वाचनाच्या वेळेला जे अपेक्षित असतं की ते वाचताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहावेत आणि त्यांना तो प्रसंग समोर अक्षरशः उठून दिसावा, तरच त्याचं ते यश असं मानलं जातं. आणि आजच्या या अभिवाचनात हे नक्कीच साध्य झालेलं आहे. त्यामुळे आमचं त्रिवार या सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि नमस्कार, मी दिनेश सुर्वे. आज उर्विजा थिएटर शेर शिवराज आहे या अभिवाचन कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आपल्याकडे लक्षात येतात, पण त्यातले महत्त्वाचे पैलू म्हणजे त्यांनी केलेली योजनाबद्ध आखणी युद्धाची आणि त्याचबरोबर त्यांचं बुद्धिचातुर्य की जिथे शत्रूला मोठमोठे शत्रू जसे पोर्तुगीज असतील, डच असतील, की त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर कसं नमवलं याचं एक उत्तम चित्रण आपल्याला ह्या अभिवाचनाच्या रूपाने मिळालं. फारच सुंदर हा कार्यक्रम होता. त्याच्यातील ज्या भूमिका त्यांनी निभावल्या आणि त्या सर्वांच्या भूमिका अत्यंत परिणामकारक होत्या. आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजक श्री संदीप विचारे यांचे कौतुक आणि अभिनंदन करावं एवढं थोडंच आहे, की त्यांनी ह्या चाकोरीबद्ध प्रयोगाचं आयोजन इथे केलेलं आहे. आणि या सगळ्यांच्या त्यांच्या उपक्रमाला मी सगळ्या आज जे उपस्थित होते त्यांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने या उपक्रमाला शुभेच्छा देतो. आणि ह्या अभिवाचनाचे असंख्य प्रयोग होत अशाही शुभेच्छा देऊन मी नमस्कार, धन्यवाद. शेर शिवराज हे मी अटेंड केलेलं पहिलं अभिवाचन आहे आणि ह्याच्यामध्ये इतकं सुंदर परफॉर्म केलं आहे सगळ्यांनी की प्रत्येक कॅरेक्टर वेगळं डिस्टिंग्विश उभं राहत होतं. या स्टोरीज कॉमनली नोन नाही आहेत आणि त्या आणिक परफॉर्म व्हाव्या, कारण लोकांना त्यांनी केलेलं शौर्य, त्यांनी जे काही आपल्यासाठी करून ठेवलं आहे याची ओळख नक्कीच व्हायला हवी. सो दिस इज अ ब्रिलियंट इनिशिएटिव्ह आणि त्याला अजून प्रमोट व्हायला हवं. नमस्कार, विहंग गुप्ते. शेर शिवराज है हे अभिवाचन आज आत्ता मी आपल्या दोस्ती या थिएटरमध्ये त्याच्यामध्ये बसून मी आज बघितलं. खरंच खूप सुंदर, खूप अप्रतिम. आणि शिवरायांवरती पूर्णपणे जो राज्याभिषेकापासून जे काय त्यांनी जे काय अभिवाचनामध्ये आलं ते अक्षरशः याची देही याची डोळा पाहून खूप छान वाटलं. महत्त्वाचं म्हणजे हा प्रयोग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक थिएटर्सना व्हावा अशी माझी इच्छा आहे, कारण आपलं यंग जनरेशन आहे, या जनरेशनने हे बघावं. अभिवाचन अतिशय सुंदर, अप्रतिम. तुम्ही पण सर्वांनी पुढे कधी प्रयोग असेल तर नक्की बघा. खरंच सुंदर, लाजवाब, निशब्द. शेर शिवराज च्या सगळ्या टीमला माझ्या वतीने शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन, कारण पूर्ण प्रोग्राम असा प्रसंग उभा केल्यासारखा डोळ्यासमोर होता. आणि इथून पुढेही असे अनेक प्रोग्राम त्यांचे व्हावेत अशी शुभेच्छा. आणि त्यांनी सिलेक्ट केलेले जे काही प्रसंग आहेत ते फारसे माहीत नसलेले आहेत, त्याबद्दलही त्यांचं विशेष कौतुक. आणि असेच उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी आणि आपल्यामध्ये पुन्हा त्यांनी असे प्रोग्राम घेत राहतात. शुभेच्छा.